गिरिस्थान नगर परिषद प्राथमिक शाळा क्रमांक 5 महाबळेश्वर. खरं सांगायचं झालं तर प्रत्येक महिलेला असं वाटत असतं की मी लग्नाच्या अगोदर जर परीक्षा दिली असती तर मी खूप काय काय मिळवलं असतं. आता मला खूप कामं आहेत, मला मुलांची जबाबदारी आहे, मला खूप जबाबदाऱ्या आहेत, त्यामुळं मला आता माझी स्वप्न पूर्ण करता येणार नाहीत, असं असं वगैरे. पण मला एक सांगायचं आहे तुम्हाला सगळ्यांना की इच्छा असेल ना तर मार्ग सापडतातच. त्यासाठी आपली जिद्द पण तितकीच महत्त्वाची आहे. मी माझा अनुभव सांगते तुम्हाला. माझं 2011ला डी एड कंप्लीट झालं आणि 2012ला माझं लग्न झालं. लग्नानंतर 2011 सालीच असं सगळीकडं जाहीर झालं होतं की CET होणार, CET होणार. पण आमच्या इच्छा अशा म्हणजे पूर्णपणे मेल्यासारख्या झाल्या, कारण त्यावेळेस शिक्षक भरती झालीच नाही. मग 2012 माझं ऑगस्टला लग्न झालं. त्यानंतर मी डिसेंबरमध्ये एक खाजगी शाळा जॉईन केली. आणि अशी खाजगी शाळेमध्ये तुम्हाला माहितीच असते की वेळेचं किती बंधन असतं. अगदी काट्याला म्हणजे काट्याला, जरा जरी पुढे गेला तर आमची रजा लागायची त्या दिवसाची. त्यामुळे एकदम असं स्ट्रिक्ट वातावरण शाळेतलं पण. आणि माझ्या शाळेपासून घर हे 25 किलोमीटरवर माझा स्टॉप असायचा आणि तिथून मला परत 4 किलोमीटर आतमध्ये चालत जावं लागायचं. म्हणजे किती बघा, मला किती घरी लवकर हलावं लागत असेल आणि घरी किती वाजता पोहोचावं लागत असं तुम्हीच विचार करा. मग मी घरी पण आमच्या भरपूर, माझे मिस्टर शेतकरी आहेत, त्यामुळे तुम्हाला माहितीच आहे शेतात किती कामं असतात. घरी पण आमच्या जनावर खूप आहेत. ती सगळी कामं करून शिवाय आणि परत शाळेची ही असं स्ट्रिक्टनेट सगळं पाळून परत मला काय मिळेल तेवढ्या वेळात मी अभ्यास करायचे. मग 2013 साली शासनाचा GR आला आणि शिक्षक भरतीसाठी TET महत्वाची आहे असं घोषित करण्यात आलं. मी पण त्या TET साठी फॉर्म भरला. असं काय नाही की मला एवढं काम होतं म्हणून मी TET देऊ शकले नसते. पण त्यावेळेस काय TET कशी असते, काय असते, काहीच माहिती नव्हतं. फक्त अभ्यास करायचा आणि परीक्षा द्यायची एवढंच ठरवलं होतं. मग मिळेल त्या वेळातून अभ्यास करायचे, शिवाय शाळेत पण जरा वेळ मिळायचा तेवढ्यात अभ्यास करायचे. मग ऍक्च्युली TETच्या परीक्षेला गेलो, परीक्षा दिली. म्हणजे त्यावेळेस काय नाही, सोपं अवघड काहीच कळलं नाही ना. पण ज्यावेळेस TETच्या परीक्षा दुसऱ्या दिवशी शाळेत सगळीकडे माझ्या बरोबरचे सहकारी शिक्षक पण होते परीक्षेला. सगळ्यांची चर्चा सुरू झाली, खूप अवघड गेला पेपर, खूप अवघड गेला पेपर. पण मला जे कोणी विचारलं ना पेपर कसा गेला, तर मी सगळ्यांना सांगायचे मला खूप सोपा गेला पेपर. पण मलाच वाटायचं अरे आपण नापास झालो तर आपल्याला लोक काय म्हणतील की आपण पास, सोपा गेला पेपर, सोपा गेला पेपर असं म्हणतोय आणि आपण पास पण झालो नाही. पण ज्यावेळेस हे आली, उत्तर सूची आली आणि कार्बन कॉपी तर आपल्याकडे असायची, उत्तर सूची आली त्यावेळेस आम्ही चेक करायला घेतलं तर मला 103 मार्क पडाले. मला म्हणजे 90 पण पडतील का नाही, आम्हाला 90ला पास होतं, पण 90 पडतील का नाही याची पण गॅरंटी नव्हती. पण मला 103 पडले. त्यावेळेस म्हणते बाबा आपण काहीतरी करू शकतो. पण काय झालं म्हणजे अशी मला जिद्द निर्माण झाली की हा बाबा आपण करू शकतो. आपण असा थोडाच अभ्यास केला तरी आपण 103 मार्क मिळवले. म्हणजे आपण अजून अभ्यास केला तर आपण अजून काहीतरी अचीव्ह करू शकतो, अशी चांगली जिद्द निर्माण झाली. पण परत पण लवकर शिक्षक भरती झाली नाही. मग मला माझं त्यावेळेस BEdच होतं फक्त. परत म्हणलं चला आपण तोपर्यंत आपलं जरा ग्रॅज्युएशन कंप्लीट करावं, BEd करावं. मग मी YCMला डायरेक्ट मला सेकंड इयरला ऍडमिशन मिळालं. 2 वर्षाचं BA कंप्लीट केलं. त्यानंतर मग मी 2015 साली, 14 साली BEdला ऍडमिशन घेतलं आणि ते पण इंटरनलच होतं. आता सारखं नाही की बाबा फक्त प्रॅक्टिकल जमा करा, परीक्षा द्या, असं नव्हतं. एकदम स्ट्रिक्ट BEd कॉलेज पण. पण त्यावेळेस मी शाळा सोडली होती कारण मी प्रेग्नंट होते त्यावेळेस. म्हणून मी शाळा जॉईन केली, म्हणजे शाळा सोडली होती आणि घरीच होते. मग म्हटलं चला BEd तर करा. पण तिथं पण एकदम स्ट्रिक्ट, रोज कॉलेजला हजर राहायचं, अगदी वेळेत हजर राहायचं. सगळे प्रॅक्टिकल वेळेवर जमा करायची, पाठ वेळेवर घ्यायचे, सगळं म्हणजे असं. मग माझी डिलिव्हरी मला वाटतं डिसेंबरला होती. आणि त्यावेळेस कसं होतं आमच्या वेळेस की डायरेक्ट एकच सेमिस्टर होतं की एप्रिलला असायचं BEdचं. पण त्यावेळेस शासनाचा नियम बदलला आणि बरोबर 2 सेमिस्टर झाले. आणि बरोबर माझ्या डिलिव्हरीच्या वेळेस माझी फर्स्ट सेमिस्टरची परीक्षा आली. आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे मला पहिल्या डिलिव्हरी झाल्यामुळे 4 पेपर देता आले नाहीत. माझे 4 पेपर बुडले. माझं सिझेरियन होतं. टाके तुटल्यानंतर दुसऱ्या दिवशी मी पेपरला गेले होते. 3 पेपर तसे दिले. परत बाळ झालं, त्याला पण सारखा दवाखाना त्रास. मला परत कॉलेज म्हणजे रेग्युलर करता आलं नाही. पण परत सेकंड सेमिस्टर एप्रिलला आली. पण एप्रिलला त्यावेळेस त्या सेमिस्टरचे 7 पेपर आणि हे उरलेले 4 पेपर, असे मला 11 पेपर द्यायचे होते. तरी पण मी फर्स्ट क्लासने BEd पास झाले. त्यानंतर परत मी प्रायव्हेट स्कूल जॉईन, कारण तोपर्यंत पण शिक्षक भरती झाली नाही. परत एकदा मग माझं बाळ 1.5 वर्षाचं झाल्यानंतर मी परत शाळा जॉईन केली. परत अजून मग माझा प्रवास सुरू झाला. सकाळी उठायचं, लवकर कामं उरकायची, शाळेत जायचं, शाळेत आलं का परत घरची कामं, त्यात बाळ. त्यातनं पण मी अभ्यास करायचं सोडला नाही, जिद्द सोडली नाही.
त्यानंतर मग मी फक्त त्यावेळेस 2013ला फक्त पेपर 1 ची टीईटी दिली होती. मग परत म्हणलं चला आता आपण बीएड झालं तर आपण पेपर 2 ची पण टीईटी द्यावी. मग 2017 साली मी 2,000 पेपरची टीईटी दिली. पण त्यात पण मला 104 मार्क पडले. म्हणजे असं काय नाही की बाबा आपल्याला कामं आहेत म्हणून आपण काय अचीव्ह करू शकत नाही किंवा मला वेळ मिळत नाही म्हणून आपण असं जबाबदारी झटकून किंवा आपल्या स्वप्नांपासून आपण असं लांब नाही जाऊ शकत किंवा आपण नाहीच गेलं पाहिजे असं म्हणायचंय मला. आपली जिद्द जर कायम असेल, आपला अभ्यास कायम असेल, आपले काम करण्याची इच्छा असेल तर हे सगळं शक्य होऊ शकतं. त्यानंतर मग आमची 2018ला ह्याची अभियोगिकेची परीक्षा झाली. त्यावेळेस पण आम्हाला काहीच कसलाच गायडन्स नव्हता की बाबा बुद्धिमत्ता आहे पण त्यात नेमके कसे प्रश्न असणार आहेत, मराठी आहे पण कसं असणार आहे काहीच माहित नव्हतं. असं उगा आपला अभ्यास करायचा म्हणून केलेला. आणि मग आमची मला वाटतं डिसेंबरला परीक्षा झाली ऑनलाईन. त्यात पण एवढे ड्रॉबॅक्स होते की त्या स्क्रीनवर प्रश्न व्यवस्थित दिसत नव्हते. काय काय ह्याला अंडरलाईन केलेल्या प्रश्नाचं काहीतरी करायचं पण कुठल्या शब्दाला अंडरलाईनच केलेली नसायची. पण त्यातून पण त्यावर मात करून पण मला 137 स्कोअर आला तिथं. पण ज्यावेळेस मेन रिझल्ट लागला त्यावेळेस माझे 4 मार्क वाढून आले, 141 झाले आणि त्यामुळे माझं ह्याच्यामध्ये सिलेक्शन झालं. आणि त्यावेळेस कसं होतं आम्हाला हे इंटरनेट वगैरे जास्त नव्हतं किंवा कामातनं ते बातम्या वगैरे बघणं पण व्हायचं नाही आणि रेफरन्स भरताना म्हणा गायडन्स हे असल्या काहीच गोष्टी नव्हत्या. पण तसं आता तुम्हाला तसा खूप चान्स आहे. तुम्हाला युट्यूबवर म्हणा किंवा टेलिग्रामवर असं म्हणजे भरपूर तुम्हाला मार्गदर्शन मिळतं. त्यामुळं तुम्हाला आता खूप संधी चांगल्या आहेत की तुम्ही तुमची स्वप्न पूर्ण करू शकता. धन्यवाद.